दादा कशी वाटते गाडी सांगा मला. गाडी मस्त वाटते. मस्त वाटते. हो. आता करा फुल. आता घेतला बारका घोडा, अजून थोडा दिवस थांबा, परत घेतो मोठा घोडा. घेतली बरं का. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रायडर रॉया. तर गाईज आजचा दिवस लय खुशीच आहे, कारण आज आपण जाणार आहे गाड्या नाही. तर तुम्हाला माहितीच असेल मी गाडी घेणार आहे वगैरे, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये कळलंच असेल गाडी वगैरे घेणार आहे मी. तर आज आहे रविवार, आज गाडी आणायला जाणार आहे. आणि गाड्या माझ्यासोबत कोण येणार आहे माहिती आहे का. एक गिफ्ट एक ठेवलं मी, तर ती गिफ्ट तुम्हाला दावतो एक असा. तर ही आपलं सिक्रेट आहे, आपला जीव जान आला आपल्यासोबत गाडी आणायला. तर आता आमचं सगळं आवरलं विवरलं, हे बघा आमचं असं काही लोक असणार आहे. रूम इग्नोर करा, आमच्याकडे बघा. तर आता तुम्हाला मी पूर्ण धावणार आहे, आम्ही कसं जाणार आहे, काय काय करणार आहे, कसं आपली गाडी वगैरे सगळं ही होत्या, ओपनिंग होत्या, सगळं धावणार आहे. तुम्ही डिलिव्हरी कशी होत्या, तर तुम्ही ब्लॉगपर्यंत कंटिन्यू राहा. काय ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर चला भेटू आता पुढं. तर गाईज गाडी आणाय मी आणि चाललो या. तर आपण ज्याला हार आणायला लावलेला ना मेंबर, बघा दिलेला मेंबर हार आणायला लावलेला. हार आणून थांबला, हार दाखव. मेंबर हार घेऊन आलाय. मीच लेट झाली, सगळीजण टाइम आली ती. मीच लय लेट झालोय. आता पाडकीला जातो शोरूममध्ये अजून डॉक्युमेंटचं काम आहे, ते काम करतो पाडकीरना. तर गाईज आम्ही अशी पहिली डिलिव्हरी, म्हणजे मला वाटतं अशी कोणतं पहिली डिलिव्हरी घेत असेल जे की गाड चाललंय. आता आम्ही बोसरीतनं रिक्षानं आलो, आता इथनं चालू तुम्हाला शोरूम जाऊ 2 मिनिट थांबा. शोरूम जाऊ तुम्हाला 2 वार येऊन थांबलेत आपल्या पुढे. तर थांबा बघा, ही शोरूम आहे इथं, ही शोरूम आहे. आता जातो जरा डॉक्युमेंटचं जरा काम चालू आहे, ते काम करतो डॉक्युमेंटचं. आणि मेंबर यायचे आहे अजून लय पोरं, 5-6 पोरं तर आहे, तशी 10-12 जण पोरं आहे ती निभार. तर आलो जरा शूट वगैरे चांगलं करतो मी. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत बघा. काही बोलायला तर आज आपला भाऊ गाडी घेत आहे, तर भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तुम्ही आज गाडी घेताना. आणि लवकरच तुम्हाला याचा सिनेमॅटिक शूट बघायला मिळेल. शूट तूच करणार आहे. हा शूट तर मी तर काय सगळं शूट हीच करणार आहे, कारण ह्याला जमते सगळं. तर चला आता आतमध्ये एंट्री मारतो, बघतो जरा. शेट लोकांचे आगमन झाले काय, शेट लोकांचे. तर इथं आम्ही आलोय आणि इथं जरा डॉक्युमेंटच्या 2-2.5 तास लागतील म्हणले ते. बघू तर गाडीची जरा सिनेमॅटिक व्हिडिओ काढतो आणि मी पण जरा एंट्रीज वगैरे असे व्हिडिओ काढून घेतो. पोरं बिरा यायला लागली सगळीजण मस्तपैकी करतो नियोजन. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा तेवढंच गच्च. तर मी बरं गाडी चॉईस करायला लागली ती, त्यांनी आम्हाला गाडी चॉईस करायला सांगितल्या. तर लागली गाडी चॉईस कराय, मी नाही बघा त्यांनाच म्हणणार आहे. तुम्ही बघा कुठली भारी वाटते ती सांगा, कारण हे जरा क्वालिटीला ना टाटा मोटर्समध्ये. हे म्हटलं मी चॉईस करतो, म्हणजे डॅमेज कुठं आहे का बघते. सगळं एक ऑल क्लिअर गाडी पाहिजे आपल्याला, नाही का कुठं डॅमेज काय नको आहे. आता बघतो, आता इथं पण सांगली ते, इथं वर पण आहे त्या गाड्या. आता वर जातो वर बघतो जरा गाड्या कसल्या कसं चालले तर गाडी चॉईस करायची. सगळी घेऊन आलो गाडी चॉईस करायला. अशी डिलिव्हरी मीच करते पहिल्यांदा. अशी पूर्ण जगा एक डिलिव्हरी चालू आहे, म्हणजे पूर्ण जगा डिलिव्हरी चालू आहे. किती गाड्या आहेत बघा, टेरेसवर ठेवल्या पूर्ण गाड्यांनी, पण जरा पुढ्यानं गच झाले त्या गाड्या. फपोड्याच्या गाड्या देते आम्हाला, अवघडच आहे. सगळी कामाला लावली बघा सगळी. बघा ही इकडं ओळखते गाड्या, इकडं. आणि माझं काम चालू आहे, पोरासनी फोन करून सांगायचं लोकेशन, इथं या तर या म्हणून. गाडीला अजून मला वाटतं एक तासभर लागेल. आता गाडी ह्यांनी नेणार, गाडी धुणार पिणार, आणि पूर्ण मग ती जरा गाडी वाळवून झालं का मग आपण ती काय असेल ती सेलिब्रेशन करायचं, असा विषय आहे. गाईज कोण आले बघितलं का. कोण आले तोंडच फिरवलं. हाय कर आता इकडे याचा आडा बार. हां तर विकास पण आलाय, आता ही आलाय, ही इकडे 2 जण आहेत त्या. तर आले ती बऱ्यापैकी आले ती पोरं, अजून 5-6 पोरं हे जायची बाहेर येते, अजून बाहेर म्हणजे बसरी जायची यायला लागली ते. आता गाडी टाकली आपण वर म्हणजे गाडी आहे आता वर. आता खाली घेणार ती गाडी धुवून पिऊन आता सगळी तयार करणार आहे. कमीत कमी अजून अर्धा तास लागणार आहे. बघा आता मला वाटतं डायरेक्ट अशी रिबिन वाढायचं. मला वाटतं रिबिन काय असते, कापड वाढायचं. आता डायरेक्ट सीन येईल ह्याचा पुढचा. तर बघा तुम्ही. तर काहीच आपल्या काही एवढी मेंबर आले ते, तुम्हाला यायला काही तकलीफ नाही ना. हां बोल. आम्ही जरा काही गडबडीत आलोय, पण तुझ्यासाठी आलोय, काय प्रॉब्लेम. तर लय म्हणजे लय गडबडीत मी बोलून घेतलंय, कारण टाईम मला होता 2चा, आता वाजत आले 2:30. जरा आता अजून एक अर्धा तास लागणार आहे आपल्याला. तर सगळेजण आपल्यासाठी टाईम काढून आले तिथे. तर थँक्यू भावांनो आल्याबद्दल. तर आता बघू, आता शूट जरा करतो मस्तपैकी आणि मला भेटतो पुढे. तर भावांनो इथं आमचं चालू आहे, व्हिडिओचं सगळं चालू आहे. आणि ह्याचं बघा इथे येऊन वडापाव खायला लागला बघा. ही 2 वाट गपची वडापाव खाते ते. काय माहिती आहे पब्लिक, गाडी आज अजून 2 तासानं आपल्या हातात येणार आहे. बुका तर लय लागल्या होत्या,
म्हणलं यांना चहा पिऊन येतो आलो एक वडापाव खातो खोट बोलायचं नाही तर एवढ्या गाड्या लावल्या बघा अजून यायला लागली ती मेंबर आपली डॉन लोक बघा ही सगळी डॉन लोक आहेत बघा सगळी डॉन लोक आली ती टायमातला टाइम काढून आपल्यासाठी आली ती भाऊ तर धन्यवाद आल्याबद्दल कसं काय प्रॉब्लेम काय याला काय जीव काय नाही ना? चालू तुझ्यासाठी कुठं पण येणार आपण बघा एवढी तर नाही ते अजून थांबली ती पोरी यायची आहे अजून तर काय व्हिडिओ काढाय बघा किती जण थांबली ती मलाच काय कळना आता घेतला बारका घोडा अजून थोडा दिवस थांबा परत घेतो मोठा घोडा घेतली बरं का तर अशा त्याने गाडीचं उद्घाटन झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता कशी मंडई जमलेली आहे आपले बघा गँग लोक आहेत सगळी कसे आहेत गँग लोक सो गाईस बघा आता भाईने नवीन गाडी घेतलेली इथं आणि गाडी घेतल्या कांड सुरू हे आमचे पोर बघा हे बघा हा एक काय करतोय रे भावांनो मदत करायला गेलं परत कांड होते काय केलं काढलं का? भावानं. बघा मित्रांनो तर आम्ही आता गाडी घेऊन चाललेलो आहे तुम्ही बघू शकता आमची गाडी येत आहे मागून तर आम्ही सगळेजण 5-6 जण आमची गँग आहे फुल म्हणजे आम्ही चालू रोडून भोसरीला तरी बघू शकता आमची गँग कशी थांबलेली आहे भोसरीला जाण्यासाठी बघू शकता आम्ही गाडी घेऊन चाललेलो आहे कशी आहे आमची गँग तर गँग तुम्ही बघू शकता आमची गँग आम्ही चाललेलो आहे सगळेजण भोसरीला तर आत्ता बघा सगळेजण लोड झालेले आहेत 1 2 3 कसे आहे पब्लिक बोलते कसे आहे गाडीची ओपनिंगसाठी कसे आहे गाडीचे ओनर तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला पुढे गेलो आम्ही तरी ब्लॉग दाखवतो तुम्हाला डेली राहिलेला चलो कशी वाटते गाडी चांगली आहे तुमच्यावर कुठली आहे गाडी ज्युपिटर आहे ही कशी वाटते तुम्हाला काय नाव काय येते दादा कशी वाटते गाडी सांगा मला गाडी मस्त वाटते मस्त वाटते हो आता करा फुल ब्लॉगमध्ये घेतो काय ना विषय नका ब्लॉक मध्ये तर गाईज आम्ही आता टाकायला लागलो पेट्रोल आता करतो गाडी फुल करतो पूर्ण फुल करतो तर गाईज तुम्ही बघितलंच का कसा विषय झाला कसा नाही तर विषय काय झाला माहिती का पोरले आल्यामुळं आणि ते गाडीचं लवकरात लवकर काम करायचं होतं त्यामुळे मला 4च्या आत पूजा करायची होती गाडीची त्यामुळे मला ब्लॉक काय करता आला नाही सॉरी बरं का म्हणजे मला जेवढा जमल तेवढा मी ब्लॉक केला आणि पोरांना मी सांगितले मी ब्लॉक करायला म्हणजे पोरांनी काय जणांनी ब्लॉक केला नसता असा वरचीवर तर असू दे घ्या जरा समजून तर लय म्हणजे लय विषय झाला आणि विषय असा होता की माझ्यासोबत आता घरची मला पाहिजे होते मी पहिल्यांदा माझ्या म्हणजे पहिलीच माझी गाडी आहे ती पण माझ्या स्वतःची घ्यायला लागले त्यामुळे जरा घरची सोबत पाहिजे होती त्यामुळे जरा मला नाराज वाटते बाकी काय नाही विषय सगळा टॉप झाला आता व्हिडिओ सगळे अपलोड केले ते आता एडिटिंग केली सगळे व्हिडिओ टाकले त्यामुळे उशीर झाला म्हणलं आता तुम्हाला सांगावं नाही का लास्टची क्लिप घ्यावं आणि ब्लॉग एंड करावं तर जे माझ्या मित्र मंडळी जेवढी माझ्यासाठी टाइम काढून आले त्यांचं धन्यवाद आणि बाबांनो अशीच कधी मदत लागली तरी येत जावा आणि धन्यवाद सगळ्यांना आणि हे ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथनं पुढे एक नवीन विषय घेऊन येणार आहे तर तुम्हाला रोज तुम्हाला डेली ब्लॉगिंग बघायला भेटेल आणि एका विषयाची डेली ब्लॉगिंग बघायला भेटेल तर तुमचा मला सपोर्ट पाहिजे आहे आणि चला धन्यवाद परत एकदा धन्यवाद सगळ्यांचा